तर तुमचं काय इम्प्रेशन होतं पहिलं पाहिल्याची काय प्रतिक्रिया होती यांची? नाही, माझी म्हणजे पहिलं कसं होतं, जुन्या लोकांच्या पुढे म्हणजे मुलीला जाताच येत नव्हतं. जे ते म्हणतील इथं चांगलं वाटतं, हे मुलगा चांगला वाटतो, घराणं चांगलं वाटतं, तेच माझ्या आईवडिलाचं ऐकलं मी. ते प्रश्नच चालला नाही. बरं, म्हणजे पहिल्या भेटीतच ठरवलं की आता आपल्याला लग्न नाही करायचं? नाही, पहिल्याच भेटी मी म्हणलं होतं की 10 ठिकाणी गेल्यापेक्षा जर आपल्याला पसंत पडलं एक ठिकाण तर लग्न करून टाकायचं. आणि मला पण पहिलंच ठिकाण आलं होतं. पहिलं ठिकाण आलं, एकदम चांगलं आलं. वडील हो म्हणले. दादा बोल. पाहिलं असं नाही ठरवलं की आता? नाही नाही, असं आहे ना, मी लग्न करायला माझ्या घरच्यांना म्हणलं की मला ग्रॅज्युएशन होऊ द्या, त्याच्या बाद लग्न करा. घरच्यांची एक जिम्मेदारी होती त्या काळात की मुलांचे लग्न लवकर झाले पाहिजे. आजोबाला वाटायचं की आपल्या डोळ्यात देखत झालं फार चांगलं, असा घरच्यांचा खूप आग्रह होता. मला घरचे समजायचे का रे बाबा देखत लग्न झालं पाहिजे तुझं. आता आम्ही म्हणलं बाबा मरत नाही तोपर्यंत राहू द्या, असं थोडं आहे. जितके दिवस मी करणार नाही तोपर्यंत बाबा आहे आपले. पण ते घरच्यांनी खूप आग्रह केला आणि मग मला मुलगी पसंत पडल्यामुळं मी म्हणलं चला ठीक आहे, करायचंच तर मग हे लग्न करून घ्या. आणि त्यामुळं हे लग्न झालं. आणि फार गाजा वाजा मोठ्याने तेव्हा बैलगाडीनं लग्न जायचं. 80 बैलगाड्या पाहुण्याच्या आमच्या त्या गावात गेल्या. तेव्हा काही असे गाड्यांना यानं लग्न थोडी जायचे, एसटीना किंवा काही, बैलगाडीनं लग्न जायचं. आणि आमच्या गावून लग्नाला बैलगाडीत गेलं. आणि त्यानंतरही ने आण करायची पद्धत होती. ती टांगा असायचा, मग नवरीला अंगाला टांग्यात जायचं. तेव्हा कुटुंबातले माणसं जायचे. ज्यांचं लग्न झालं तो नवरदेव जायचा नाही, पण मी तसा नव्हतो, मी स्वतः जायचो. एकदा दोनदा गेलो, स्वतः नेहमी नाही गेलो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.